नमस्कार. तर आज बनवायच्या होत्या परत थोड्याशा पुरणपोळ्या आद्विक आणि अन्वीसाठी. तर कालचं जे पुरण होतं ते फ्रीजमधून काढून ठेवलं आणि पीठ मळून घेतलं. आणि काल आंबे आणलेलेच होते तर म्हटलं आज थोडासा आमरस पण करूयात. मग इथे आंब्याच्या साली काढून पुरणाच्या चाळीवरती त्याचा रस बनवून घेतला. मिक्सरला करण्यापेक्षा असा बनवलेला रस खूप छान बनतो. त्यानंतर देवासाठी बिना साखरेचा आणि पाण्याचा रस बाजूला काढून घेतला आणि नंतर बाकीच्या रसामध्ये साखर मिक्स करून तो बनवून बाजूला ठेवला. पुरण आधीच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवलं होतं. नंतर पटपट आद्विक आणि अन्वीसाठी जेवढ्या हव्यात तेवढ्या पुरणपोळ्या करून घेतल्या आणि मग बाकीच्या चपात्या बनवल्या. आद्विकला कळतच नव्हतं की मी चपात्या बनवते की पोळ्या बनवते. तो सारखा येऊन विचारत होता, आई पोळीच बनवते का, पोळीच बनवते का. झाली का आई पोळी बनवून, दे ना मला भूक लागली. आणि इथे अशी टम्म फुगलेली पुरणपोळी पाहून आद्विकला खूप आनंद होतो. त्याला नेहमीच फुगलेली पुरणपोळी आणि फुगलेली भाकरी पाहून खूप मजा येते. पोळी तव्यावरती भाजायला टाकली की बाजूला उभं राहून बघणार आणि फुगली की खुश होणार. आई एकदम फुटबॉलसारखी फुगली आहे पोळी, असं बोलतो. मग आधी त्या दोघांना पटकन जेवायला दिलं. आमचं सर्वांचं जेवण झालं. पोळी आणि रस हे कॉम्बिनेशन खाल्ल्यानंतर हँगओव्हर झाल्यासारखी झोप येत होती. मग थोडीशी झोप काढली तरी संध्याकाळी डोळे झाकतच होते. म्हणून एक कडक चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागणार तेवढ्यात आद्विकला परत भूक लागली. आज पोळी आहे म्हणून त्याला वेळेच्या आधीच भूक लागली. मग रात्रीचं जेवण त्याने थोडं लवकरच केलं. काय आवडतं तुला, पोळी आवडते की रस आवडतं? दोन्ही पण आवडतं. जास्त काय आवडतं? दोन्ही पण. काल पण आणि आज पण गोडाचं जेवण झाल्यामुळं संध्याकाळी थोडंसं साधंच बनवलं. स्वयंपाक झाला आणि जेवून घेतलं. त्यानंतर मग आम्हाला जायचं होतं राऊंड मारायला. थोडा वेळ हे दोघंजणं खेळले आणि मग आम्ही राऊंड मारून घरी आलो. तर असा होता आजचा दिवस. थँक्यू.